सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कल्की दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडनदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. एका भाकरीचे हजारो तुकडे झालेले आहेत. त्यामुळे कोणाचं पोट भरत नाही आणि सत्य हातात येत नाही. एक भाकर केली त्याच्याकडे 50 तुकडे 100 लोकांना वाटले, कसं काय जमायचं? तशा प्रकार जो एक भगवंत आहे त्याचे सगळे अंश वेगळे करून पब्लिक समाजाने, ग्रंथकर्त्यांनी, पुराणवाद्यांनी किंवा कोणी आणखीन काय असतील साधक त्यांनी प्रत्येकाने वेगवेगळा तुकडा घेतला. 1 किलो सोनं आहे समजा, आणि त्या 1 किलो सोन्याचं तुम्ही एक गुंज घेतल्यानंतर आणि तुम्ही सांगितलं बाबा 1 गुंजभर सोनं आहे ना, 1 किलोचा भाव कोणी घेणार आहे का? नाही. तशा दृष्टीने हे जो मूळ परमेश्वर आहे त्याला सोडून किंवा त्याच्याच अंशाचा तुकडे करून भक्ती केल्यानंतर आपल्याला ईश्वर प्राप्ती होत नाही आणि होणार नाही. ज्याप्रमाणे नद्या समुद्राला जाऊन मिळतात तेव्हा त्यात मीठ तयार होतं. सगळे लोक गेले नाही तिकडे, म्हणले ना गंगामाई हो सांगितलं नद्यानं आम्हाला तुम्ही सुख समृद्ध करा. सगळ्यांना त्यांनी पाणी दिलं, झाडं वाढवली, सगळे गाया गुरं वासरं संपत्ती ऐश्वर्य सगळं दिलं. पण त्यांनी सांगितलं बा सगळ्यांना द्यानं आम्हाला मीठ द्या इथंच. त्यांनी सांगितलं मीठ इथं मिळणार नाही, मीठ समुद्राला मी जेव्हा मिळेल तेव्हा तुम्हाला मीठ देईन. आणि काही नद्या समुद्राला मिळाल्या त्यांच्याकडून मीठ तयार झालं. ज्या नद्या समुद्राला मिळाल्याच नाहीत, कडचा आसपासचा एरियाचा प्रदेश सुंदर झाला, झाडं झुडं पशु पक्षी सगळे श्रीमंत झाले. परंतु ही नदी समुद्राला मिळाल्या मध्येच आटली, त्यामुळे हिच्यामध्ये तिला मीठ तयार करता आलं नाही, म्हणजे ब्रह्मपूर्ण तुला पोचता आलं नाही. तसे जगामध्ये जे देवदेवता आहेत, ह्या देवदेवता किंवा जे काही देव आहेत किंवा देवी आहेत, हे सगळ्या तुम्हाला ऐश्वर्य संपत्ती धन दौलत देणार. पण त्याला तुम्ही विचारणार ब्रह्म म्हणजे काय, ते देणारच नाहीत. कारण परमेश्वराच्या मूळ ठिकाणी गेल्याशिवाय ते ब्रह्म मिळत नाही. ज्या नद्या समुद्राला मिळतात त्याच्यात नद्यात मीठ तयार होतं, म्हणजे ब्रह्म तयार होतं. जे देव परमेश्वराच्या जवळ जातात, चरणाजवळ जातात, त्यांच्या तिथं ब्रह्म तयार होतं, ते ब्रह्म प्राप्त होतं. तशी इतरांना होत नाही. आता याच्यामध्ये ब्रह्म प्राप्त करून फक्त 7च अवस्था आहेत. गणपती ओमातो देवावंतो नो यतो विष्णू चक्रमे पृथ्व्या सप्तधामवी. तर भगवान परमात्माने पृथ्वीपासून प्रेरणून 7 स्थानं निर्माण केली. गणपती लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, नंतर दत्तलोक, विराट, अशी 7 ठिकाणी निर्माण केली. 7 देव जे आहेत, सूर्य इंद्र अग्नी म्हणजे सूर्य हा जो देव आहे, 7 आहेत. त्या 7ही देवांपैकी एका देवाची जर तुम्ही भक्ती करता तर तुम्हाला बरोबर मूळ परमेश्वरापर्यंत जाता येत. आणि जोपर्यंत तुम्ही परमेश्वराकडे जाऊ शकत नाही, ते सटर फटर भक्ती पण जाऊ शकत नाहीत. तर तुमचं जे आहे हे देव खरे काय करतात, यांचा आधार काय आहे, हे कशा प्रकारे वागतात, यांचं आचरण कसं आहे, कसं असावं लागतं, हे वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे माणसाने आपलं आचरण ठेवल्यानंतर तो परमेश्वराकडे जातो. आजचं प्रवचन आपलं 85वं प्रवचन आहे. भगवान कल्की दत्त पूर्ण अवतार तर महासत्ता बनणार असं जे आकाशवाणी झाली, आकाशवार्गाची, तिच्यावर धरून हे करतोय. त्याचं कारण का, महासत्ता. तुम्हाला महासत्ता बनायचंय का कुख्या खाली आडधोड सत्ता बनायचे तुम्ही ठरवायचं.
नद्या समुद्रात जाऊन मिळतात, त्या महासत्ता बांधतात, समुद्रात मीठ तयार होत, ते त्या नदीत तयार होत. पण ज्या नद्या समुद्रात जाऊन मिळतच नाही त्या महासत्ता होऊ शकत नाहीत. तसे तुमचे जे महाराज, भक्ती करणारे देवदेवता, साधू संत ऋषीमुनी आहेत, ते जर समजा कशा अवस्थेतले आहेत ते परमपणे पोचतात का नाही पोचणार, हा याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे. आता आपण ते रोजच्या वाचू आणि मग पुढे सरकू. कश्यप ऋषी असे देव ऋषी पौमान सोमा देवता गायछंदा षडदास्वरा यत् सोमचित्रम उक उक उक्थम देव्यम पार्थिवम वसु ततनः पुनान आभर. हे सोमा पवित्र परमेश्वरा, या जगात जे 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 चित्ताकर्षक म्हणजे हा जो परमात्मा आहे, आता ह्याच्यापासून आपल्याला काय काय प्राप्ती होईल आता बघायच्या. म्हणजे महत्वाचं हे सोम म्हणजे सोमरस, सोमपावचा देव. सोमरस म्हणजे ऊसाचा रस, फळांचा रस, शेणाचं पाणी, आमरस आणि साबुदाण्याचं खीर, हे जे सोमरसाचे काही प्राथमिक आणि मध्यम सर्व गुणधर्म आहेत. ह्याच्यामध्ये यांना सोम म्हटलं, सोमरस. मग चित्त आकर्षक. आता यांनी सांगितलं याच्यामध्ये की तुम्हाला जर परमेश्वराकडे जायचं असेल, सत्य, वैकुंठ, कैलास हे सगळे जे लोक आहेत, पृथ्वी म्हणजे भूलोक म्हणजे पृथ्वीचा लोक, नंतर अंतरिक्ष लोक म्हणजे अनंत कोणते ब्रह्मांड जे आहेत त्याचा लोक, तिथं राहणारे जे लोक आहेत पितर लोक, त्याच्या पुढे जो आहे पलीकडं द्युलोक म्हणजे देवलोक, चौकोन देवलोक आहे. आणि ह्या देवलोकांच्या पलीकडं जायचं म्हणजे भूभ स्वा महाजनतपम सत्यम, हा जो पुढं परमात्मा जो आहे ब्रह्म परमधाम, जिथं जो सहस शीर्षा ओम सहस शीर्षा सहस्र दशांगुळम हा परमेश्वर राहतो, त्याचं वास्तव्य आहे. तिथं जाऊन पोचायचे आपल्याला, म्हणजे आपलं जीवनाचं सोनं होणार. आणि त्याच्याकरता आपल्याला एक विशेष प्रकारचा अभ्यास करावा लागणार आहे. आता बरेच काही साधू गंगेचं पाणी पितात, दूध पिऊन राहतात, फळं खातात. काही साधूंचे अलीकडं माहिती भारी यायला लागलेले. गंगा, यमुना, स्वर ज्या नद्या आहेत मोठमोठ्या, यांच्याकडे राहणारे साधू, हिमालय, आरवली, हिंदुकुश पर्वत, नंतर धवलगिरी, नंतर तुमचं सह्याद्री, गिरनार, अशा ठिकाणी मोठमोठे साधू तपस्वी राहतात. तर ते फळं खाऊन दूध पिऊन राहतात. तर ह्या साधूंचं महत्त्व आणि आपलं महत्त्व याच्यामध्ये काय फरक आहे. आता एक परिस्थिती अशी आहे की तुम्हाला परमेश्वर ज्या ठिकाणी राहतोय तेव्हा 3 लोक ओलांडायचे आहेत. पृथ्वी लोक ओलांडायचा आहे, सोडून नंतर अंतरिक्ष लोक सोडायचा आहे, नंतर दुलोक म्हणजे स्वर्गलोक सोडून द्यायचा आहे. आणि स्वर्गलोकाच्या पलीकडे जो सगळ्यांचा नियंत्रण करता आहे तिथपर्यंत जाऊन पोचायचे. तिथे गेल्याशिवाय आपल्याला सुख शांती मिळणार नाही. तो परमात्मा म्हणजे शिवक्षा भगवंत ओम सहस शीर्षा सहपाद म्हणून दशांगुलम. हा जो परमेश्वर हजारो डोळे, हजारो शिरे, हजारो डोळे, हजारो कान, हजारो मुख. आपलं जे सीताफळ असतं मोठं सीताफळ घ्यायचं आणि त्याला जी तोंड आहेत ना चौकोन खालून जशा दिशांना, तशा प्रकारचं मानेपर्यंत हे परमेश्वराचं शिरकमळ आहे. म्हणजे एवढे मोठे शिरे आहे आणि त्या शिऱ्यामध्ये सगळे डोळे, कान, तोंड अशा पद्धतीचे हा तो परमात्मा. सहस्र शीर्षा म्हणजे हजारो अनंत शिरा असणारा, नंतर पाय हात, हजारो पाय असणारा, हात असणारा, पाय असणारा परमात्मा आहे. तो मूळ राहतो परमब्रह्म परमधामात. तो ह्या तुमच्या सत्य, वैकुंठ हे सगळे लोक सोडून तिथं राहतो. आणि त्या भगवंताकडे आपल्याला जाण्याकरता फक्त गणपती, ब्रह्मदेव, विष्णू, नंतर शंकर भगवान, नंतर इंद्राग्नी, नंतर दत्त आणि विराट हे देव, आपले हे 7 जण जे आहेत यांची भक्ती केल्यानंतर आपण तिथपर्यंत पोहोचतो. पण यांची भक्ती करायची म्हणजे काय साधी गोष्ट नाही.
आता तुम्ही जे आता भक्ती करतात याच्यावरून त्यांनी सांगितलंय, हे सोम सोम सोमरस देणाऱ्या परमेश्वरा, अमृत देणारा परमेश्वरा, सर्वात श्रेष्ठ चित्त आकर्षक, आपलं मन आकर्षून घेईन, सर्व शांती मिळवून देईन, सर्व ऐश्वर्य प्राप्त करून देईन, असं आम्हाला तू मार्ग दाखव. म्हणजे याचं कारण असं आहे की तुम्ही जर समजा भूतियान मार्गातले असतात, व्यसन असणारे, वाकडे तिकडे खाणारे, भूतियान मार्ग आहे. तुम्हाला भूत प्रसन्न होणार किंवा या ठिकाणी तुम्ही राहणार, तुम्ही स्वर्गात जाणार नाही किंवा देवलोक तुमची बुद्धी पण होणार नाही. पुढचा मार्ग आहे पितृयान मार्ग. पितृयान मार्गावरून भात, आमटे, गुलाबजांबू, बेडफे, पेरी हे शाकाहारी सगळं खाणारे जे तुम्ही आहात, तुम्ही पितर तत्वामध्ये आहात, तुम्ही वर जाऊ शकत नाही. जे दूध पिऊन राहतात, फळं खाऊन राहतात, ते देवयान मार्ग लोक, त्यांना सोमरस प्राप्त झाल्यानंतर ते परमेश्वराच्या जवळ चरणाजवळ जातात, बाकीचे जाऊ शकत नाही. हा स्वर्गाचा जो मूळ परमेश्वर आहे आपला, सहस शीर्षा पुरुष परमेश्वर जो आहे, तो फळामध्ये सोमरस पितो, नंतर मग अमृत पितो आणि निराहारी राहतो. अशा दृष्टीने तो तिथं राहतो. सोमरस पितो म्हणजे ह्या सोमरसाचं प्रकाशात रूपांतर करावं लागतं, म्हणजे होम सावन करावं लागतं, मंत्र म्हणावं लागते, हा सोमरस सिद्ध करावा लागतो. आणि मग हा प्रकाश रूप झाल्यानंतर भगवान परमात्माकडे जातो. तर भगवान परमात्माकडे जाताना जे पुष्पक विमान आहे त्याचा वेग प्रति सेकंद 500 प्रकाश वर्ष इतका आहे. परमेश्वराकडे जाताना पुष्पक विमान जे आहे त्याचा वेग प्रति सेकंद 500 प्रकाश वर्ष इतका आहे. आणि परमेश्वराकडे जाण्याकरता 4 तास लागतात. तुम्ही विचार करा, 4 तास गुणले 60 गुणले 60 गुणले 500 प्रकाश वर्ष, तो किती किलोमीटरचा आहे. तो कुठून आपण जेव्हा द्यूलोक सोडू तिथून पुढं, द्यूलोक किती मोठं आहे ते सांगता येत नाही, त्याचा अनुकुटी ब्राह्मण आहे, त्याच्या पुढे तो परमात्मा आहे. तो स्वयंप्रकाशित चौकोना अग्नी जळतोय, आत कोणाला प्रवेश नाही. तिथं आहे त्यांचे पार्षद म्हणजे भक्तगण, सेवा करणारे देवदेवता आहेत. आणि त्या ठिकाणी परमेश्वर निवांत राहतात, सगळ्या जगाचं नियंत्रण करतात. तो परमेश्वर आहे. तर एका भाकरीचा जो मूळ भाकर पाहिजे तुम्हाला, एक भाकर जाऊ तुमचं पोट भरणार आहे, पण तुम्ही तुकडा खाल्लो काय होणार आहे? काय नाही होणार. तसे हे जे निर्णय देव तुम्ही मांडलेत हजारो प्रकारचे, ते कोणच्या लायकी देव आहेत, त्यांची योग्यता काय, साधूची योग्यता काय, याचं हे तर धर्मशास्त्रात सांगितलं आहे. भगवद्गीतेत सांगितलं रजोगुण सत्वगुण तमोगुण, त्याच्यामध्ये सांगितलं किंवा तुम्ही जर अमंगळ खाता असताना, व्यसनी असताना, तर तुम्हाला भूतियान मार्गात राहावं लागेल. तुम्ही परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. इथं राहणार असे तुमचे देवदूता, चेडे गोटे हे सगळ्या मार्गातले. पितृन मार्गाचे साधू संत ऋषी मुनी देव देवता दिंड्या पताका जे आहेत, ह्या सगळ्या पितृयान मार्गातल्या आहेत, देवयान मार्गात कोणीच नाही. का तर या ठिकाणी वरण भात, आमटे, गुलाबजामू, बर्फी, पेढे असे जे काही निर्णय पदार्थ आहे शाकाहाराचे, ते खाणारे सगळे जे ते पितृयान मार्गात येत, देव मार्गात येत नाहीत. तुम्ही जी साधना करताय, उपवास करताय, ते सुद्धा तुम्ही पितृयान मार्गाचे आहात, देवयान मार्गातले नाहीत. म्हणून तुम्हाला पितर प्रसन्न होणार, देव प्रसन्न होणार नाहीत. याच्या पुढे गेल्यानंतर देवयान मार्ग सुरू होतो. म्हणजे सोमरस पिणे, दूध पिऊन राहणे, असे जे साधू संत ऋषी मुनी आणि जे देवदेवता आहेत, इंद्र 33 कोटी देव, हे 7 देव, आणि हे सोमरस पिणारे आहेत, त्यांच्या रिद्धी सिद्धी ऐश्वर्य देणाऱ्या जे देव आहेत ते सोमरस पिणारे आहेत. आणि ह्या सोमरस पिणारे असल्यामुळे हे सगळे आहेत, यांचे जे भक्त आहेत, सोमरस पिऊन राहणारे जे साधू संत ऋषीमुनी आहेत, तर ते ऋषीमुनींना प्रत्यक्ष जो मुख्य परमात्मा आहे त्याच्यापर्यंत जाऊन, त्याच्या चरणाजवळ जाऊन ते ब्रह्मस्वरूप झालेले आहेत. बाकीचे कोणी ब्रह्मस्वरूप होत नाही. त्यांना ज्यासारखं मध्येच आटल्यात. भूतियान मार्गाचे ना जे
समुद्र मिळत नाही, पितृयान मार्गाची नदी समुद्र मिळत नाही, आणि देवयान मार्गाची नदी समुद्राजवळ मिळते, तिथं समुद्रात मीठ बरोबर तयार होतं. त्याप्रमाणे देवलोक आहेत. सटवाय मावला वगैरे जे तुमचे सगळे देव, सटार फटार जे काय देवदेवता आहेत, याच्यातल्या ज्या देवी आहेत ते फळं खातात, दूध पितात, त्यांना पण परमेश्वर प्राप्तीचा अधिकार आहे, परमेश्वरापर्यंत जाऊ शकतात. पण जे देवदेवता किंवा जे तुमचे साधनं आहेत अन्नधान्य खाण्यापर्यंत, ते पितृयान मार्गाचे आहेत. आता तुमचा देव आहे, तुम्ही संभा मंदिरात गेला, देवाला पुरणपोळी वाढली, खिरचिली खिरनंतर शिरापुरी वाढली, देवापुढं गुलाबजामू ठेवले, हे सगळे जे देव आहेत ते पितृयान मार्गाचे आहेत. पण ज्या देवापुढं तुम्ही दैव ठेवतान, फळांचा रस ठेवतान, ते देवयान मार्गातले आहेत. ते ऋषी मुनी साधू देवयान मार्गातले आहेत. सगळ्या देवांच्या मंदिरामध्ये घरादारात तुम्ही आता भाकरी स्वयंपाका देवाला नैवेद्य दाखविता, खऱ्या देवाला तुम्ही काही देत नाही. हे सगळे पितर देव आहेत, त्यांना तुम्ही पोचलं, वाकड्या तिकडे राहून ते भूतं पोचली, देव कुठे पोचलाय. म्हणून आपलं चित्त आकर्षक जे आहे ते मिळवण्याकरता सोमरस पिलं पाहिजे. तो आपलं सगळं आकर्षण, देवाचं आकर्षण, आपलं आकर्षण होणार. परमेश्वरापर्यंत जाण्याकरता एकच रामबराव मार्ग सांगितलेला आहे, अमृत आणि सोमरस या दोन गोष्टी. देवांनी समुद्रमंथन झालं तेव्हा भगवान परमात्म्याने श्री मोहिनीचं धारण करून देवांना अमृत दिलं आणि राक्षसांना दानवांना मदिरा दिली. आणि त्यांना सांगितलं त्यावेळेला की अमृत पेरले जे देव आहेत तेवढे देव फक्त परमधामापर्यंत, ब्रह्मपरमधाम जे परमेश्वर तिथपर्यंत येतील. आणि हे जे दारू गांजा पाळलाय हे सगळ्या पृथ्वीवर राहतील, याला स्वर्गात येता येणार नाही. जर समजा किती वेळा जर हे राक्षस जन्माला आले पुन्हा पुन्हा पेऊ लागले तर त्यांना गती मिळणार नाही, तसे राहणार. म्हणून देवानी अशी रामबाण युक्ती केली की राक्षसांना स्वर्गात कधीच येता येऊ नये आणि स्वर्गावर त्यांना हल्ला करता येऊ नये, स्वर्गाचं राज्य घेता येऊ नये, याच्याकरता अमृत आणि सोमरस देवाला दिला. राक्षसांना दिली मदिरा म्हणजे दारू. आणि त्यामुळं ते जरी किती वेळा जन्माला आले पुन्हा प्यायला लागले, तिने किती देवधर्म केला तरी त्यांना वर जाता येणार नाही. मग यातून सुटका कशी होईल? तर सोमरस प्यायचा. दारू पिणारे किंवा असे जे काही महाकोणी असतील त्यांचे सगळं सोडून द्यायचं. फळं खाऊन दूध पण उपवास करायचा दरवर्षी 10 दिवस, 1 महिनाभर किंवा 2 वर्षे, 4 वर्षे, 12 वर्षे उपवास केला. तुमच्या अंगात जर ही दैवी शक्ती प्रकट झाली सोमरसाची, तर तुम्हाला मूळ जो परमात्मा आहे त्या भगवंताचं दर्शन होईल. आणि ते दर्शन झाल्यानंतर मग तुमच्या जीवनाची सुटका होईल, तेव्हा मोक्ष सुख मिळेल. तसं मिळणार नाही. कारण स्पष्ट धर्मात सांगितलं भगवान दत्त महाराजांच्या जवळ 4 कुत्री, 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद. तर हे 4ही वेद काय सांगतात की याच्यात जो सोमरस आहे तो पेल्याशिवाय तुम्हाला दत्त महाराज सांगतात ब्रह्मज्ञान, ब्रह्म जे आहे ज्याचा कधी नाश होत नाही, काही जन्म येत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला जाण्याकरता सोमरस पिणे आवश्यक आहे. तशी गती मिळणार नाही. वरण भात खाला इथंच राहा, आमटे काय इथं तुम्ही देवाला काय दाखवलं? तुमच्या देवाला काय चालतंय? पळा देवाला महानैवेद्य दाखवा. शिऱ्याचा नैवेद्य, पुऱ्याचा नैवेद्य, गुळाचा नैवेद्य, बरे मोठे नैवेद्य दाखवले. पण त्या ठिकाणी जो मुख्य देव आहे तो उदाहरणार्थ पांडुरंग, दही खाणारा, सोमरस पिणारा कृष्ण, या राम, यांना जर तुम्ही तुमच्या मोठ्या दिंडीत जर जेवण दिलंच नाही तर हे देव तुमच्या दिंडीत कधीच नसतात. आणि त्यामुळं निर्णया ठिकाणी अनेक मोठे अपघात होतात. कारण हे देव ते येतच नाहीत. किती तुम्ही भजन पूजन केलं तर देवाला भूक लागते, म्हणून देव त्या ठिकाणी हा प्रसाद घेण्याकरता येत नाहीत. देवाचे नाव घेऊ नका, देवाची पूजा करू नका, त्यांना भेट फक्त जेवण व्यवस्थित द्या.
फळांचा रस आणि दही द्या रोज, आणि तुम्ही पण खा. देव तुम्हाला भेटेल, तुमचं कल्याण करीन. म्हणून चित्त आकर्षक सोमरसाचं रहस्य सांगितलेलं आहे. पुढं काय सांगितलं, अद्भुत विविध प्रकारचे स्तुत्य प्रसन्न दैवी दिव्य पार्थिव धन ऐश्वर्य अस्तित्वात आहे. आता सगळं आपल्या रिद्धी सिद्धी प्राप्त करायचे, पार्थिव आणि दिव्य दिव्य दैव्य दिव्य शक्ती. दिव्य म्हणजे स्वर्गात जाणारी शक्ती मिळवायची, ती सोमरसातून मिळते. जी दिव्य शक्ती आपल्याला सोमरसातून मिळते, दैवी शक्ती सोमरसातून प्राप्त होते. त्याच्यामुळे आपली प्रश्न स्तुती होते, विविध प्रकारचे ज्ञान रिद्धी सिद्धी प्रसन्न होतात आणि आपलं ऐश्वर वाढते. आस्थाने आपलं ऐश्वर्य जगात टिकून राहते. सर्व धन तू पवित्र होऊन आम्हाला भरपूर दे. इथं अडचण फार मोठी आहे. हा सोमरस जो आहे, याला सुद्धा पवित्र व्हायचा उपदेश केला नाही. म्हणजे हा पवित्र करायचं म्हणजे याच्याकरता आता आपण दूध घेतलं आणि घेतलं तर आपण पिलो, साखर टाकली पिलो, मग ती गोडी वाढली. तशा प्रकारे हा जो सोमरस आहे, याच्यावरती गायत्री मंत्राचे संस्कार करावे लागतात. ओम भूम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा मंत्र जो आहे, याचा पूर्ण संस्कार याच्यावर करावा लागतो. आणि तो संस्कार पूर्ण झाल्यानंतर हा आपला हृदय, मेंदू, मस्तक, डोळे, कान, नाक सर्व अवयव, जीव, पेशी याच्यामध्ये प्रवेश करतो. आणि प्रवेश केल्यानंतर आपलं जीवन सुरक्षित राहतं. बाहेरच्या पिढा तो आपल्या शरीरात येऊन देत नाही. आपलं शरीर पार्थिव शरीर आहे. हे पार्थिव शरीर असून याच्यामध्ये दिव्यत्व प्राप्त करायचंय. आपल्या शरीराचा कायाकल्प करायचा आहे. शरीर आपला बदलायचंय. आपलं सर्व देवरूप स्वरूप आणायचंय. त्याच्याकरता आपल्याला सोमरस कशात ठेवला? कलशामध्ये ठेवला. तसं आपलं शरीर कशात ठेवलेलं आहे? पंचमहाभूतात नव्हे, छंद आणि स्वरात ठेवलेला आहे. गणपती गाय छंद षडजा स्वर यामध्ये गणपती शरीर ठेवलेलं आहे. उष्णिक छंद वृषभ स्वरा याच्यामध्ये ब्रह्मदेव शरीर आहे. अनुष्टुप छंद गांधार स्वरा यामध्ये विष्णू शरीर आहे. ब्रेचंद माधा स्वर यामध्ये शिवशंकर शरीर आहे. पंचम स्वर यामध्ये इंद्राग्नी सूर्य शरीर आहे. त्रिष्टूप छंद दैव स्वरा या ठिकाणी दत्तमारांचं शरीर आहे. जगचंडी स्वर इथे विराट विस्वरूप शरीर आहे. म्हणजे ही शरीर जी आहेत, ही शरीर सोमरसाची तयार केली. कलशामध्ये आपण काय ठेवलं? सोमरस ठेवला. मग भुईमग लावला. मग त्या भुईमगाला प्रथम एक शेंग तयार झाली, टर्पल छंद आणि स्वराचं, म्हणजे कलश तयार झाला. तसा इथं स्वर शेंगदाण्याच्या वरती कलश तयार झाला. मग त्या शेंगदाण्याचा मग जात आला, तो मग शेंगदाणा तयार झाला. त्याप्रमाणे ह्या कलशामध्ये सोमरस ठेवला, त्या ठिकाणी त्याला अस्तित्व प्राप्त झालं. आणि ज्याप्रमाणे शेंगदाण्याच्या आतमध्ये बारीक कोमध्ये जीवात्मा आला, त्याप्रमाणे या सोमरसामध्ये बुडबुड बुडबुड आवाज येतो. म्हणजे याच्यामध्ये स्वतः जीवात्मा आलेला आहे. आणि हा सोमरस पिल्यानंतर आपलं धन, ऐश्वर्य, संपत्ती, दिव्य शक्ती आणि सगळ्या जगामध्ये आपल्याला आपल्या देहाच्या अद्भुत दिव्य देहाने आपण सर्व जगात माहिती मिळू शकतो. सर्व काही पाहू शकतो. कुठं काय चाललंय ते पाहतो. रामप्रभूला वशिष्ठ जे गुरु रामप्रभू त्यांनी सांगितलं, हे रामप्रभू, जिवंतपणी स्वर्ग मृत्यू कुठे ते पाहिलं पाहिजे.
आणि नंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिवंतपणेच आपली स्वर्गाची जागा शोधून त्या ठिकाणी ती पक्की केली पाहिजे. आणि ती पक्की झाल्यानंतरच तुम्हाला तुमचा देह सुटला मूळ ठिकाणी जाता येईल आणि ते ब्रह्मतत्व तुम्हाला प्राप्त होईल. मुख्य नदी समुद्र मिळते त्याप्रमाणे तुम्ही तुमचं ज्ञान, तुमचं शक्ती, जीवनशक्ती ही परमेश्वराच्या चरणाजवळ नेल्यानंतर मग तुम्हाला ब्रह्मस्थिती, आत्मज्ञान प्राप्त होतं. असं दत्त महाराजांनी ब्रह्मवेद. ते स्वमृत पिणारे देव कोण आहेत? दत्त महाराज आहेत, श्रीराम आहेत, श्रीकृष्ण आहेत, हनुमान आहे, अजून काही साधू संत ऋषी मुनी असतील. तर ह्या सगळ्या जे देव आहेत, जे देवदेवता आहेत, जे स्वमरस पितात, त्यांना परमेश्वराचं अस्तित्व शक्ती प्राप्त होते. पृथ्वीवर राहून ते कार्य करतात, पुन्हा स्वर्गात जाऊन कार्य करतात. म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांना कार्य करता येतं. भगवान कृष्ण लहानपणापासून दही खातो, बेल सोमरस. राम कंदमुळे फळे खातो, हनुमान फळं खातो. यांच्याकडं दैवी शक्ती आहे. दत्त महाराज सगळं दूध आणि फळं खातात, त्यामुळे यांच्याकडे दैवी शक्ती आहे, ईश्वर शक्ती आहे. म्हणजे आपल्या भक्तांना वर घेऊन जाऊन सगळ्या भक्तांना वर नेता येत नाही. आम्ही दत्ताची भक्ती करतोय आणि रोज वरण भात खातोय, आमटी खातोय, देवाला नैवेद्य तो दाखवतो. म्हणजे आम्ही दत्त भक्ती म्हणजे पितर भक्ती करतो, देवाची भक्ती करीत नाही. पितर, दत्त पितर या स्वराची भक्ती करतो, देवाची भक्ती करीत नाही. भैरव पितर, गणेश पितर, शिव पितर, गणेश पितर, ब्रह्मा पितर, विष्णू पितर, शिव पितर, इंद्राग्नी सूर्य पितर, दत्त पितर, विराट पितर अशा श्रेणी तुम्ही निवेद दाखवून मला समाधान मानता. पण देव तुमचं समाधान ऐकायला तयार नाही. आम्ही लय पुरणपोळ्या जेवण घातलं, सवासणी घातल्या, अमुक घातलं, तमुक घातलं. ते देवी जर समजा पितर तत्वाच्या असतील तर तुम्हाला त्या मार्गाने प्रसन्न होतील. पण त्या देवी जर समजा स्वमरस पिणाऱ्या देव मार्गातल्या असतील तर त्यांना फळं दुधाचं फराळ द्यावं लागेल, तेव्हा ते आपला प्रसन्न होतील. तेव्हा आपलं सुख शांती समाधानी जीवन चालन. अशा दृष्टीने या ठिकाणी हे विवेचन आहे. देव लोकांचा नियम. आता मोठमोठे योग होतात, शिवाय होतात, यज्ञ होते, अमुक होते, आणि त्या ठिकाणी मग साधू संत जमतात, स्वहा दत्तविदम नम होम हवन चालतं. पण ते कोल्हा चालतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण यज्ञ करताना कोण काय खातो हे स्वमरस ह्याच्यामध्ये वेदा सांगितलं. कोणचं हवन दिलं होत्या यज्ञ कोण येतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मंगळ हवन दिला, आसुरी विद्यावर लोक आहे ते कोंबड्या बकर होमात टाकून त्यांचा आसुरी यज्ञ करतात. तिथं फक्त भूत खेच चेडे गोटे गोळा होऊन त्यांचा तिवाज घेऊन तिथं उड्या मारतात, खातात. होमामध्ये जेव्हा आपण होम हवन सोडतो, गुलाबजामुन पेढे बर्फी सगळं सोडतो, तेव्हा त्या ठिकाणी पितर देव येतात, खातात पितात, मजा करतात, मला प्रसन्न होतात, तुमचं कार्य करतात. पण ते ब्रह्मस्थिती देत नाही. भूत्यान मारे लोक देव तुम्हाला ब्रह्मस्थिती मिळून देणार नाहीत. आणि देवयान मार्गामध्ये जेव्हा आपण सोमरस पितो, देव पितात ते देव आपल्याला ना आपण सोमरस पितो तेव्हा देवांची शक्ती भक्ती आपल्याला मिळते, आपलं त्यांना मिळतं. आणि मग आपलं पूर्णत्व प्राप्त होऊन ईश्वर प्राप्ती होते. तर आपलं शरीर जे आहे ते छंद ठेवता. तुमचं रक्तगट हे का ते छंदात ठेवलेलं आहे. तुमचा वो रक्तगट आहे, अनुष्टुम गांधर शरीरामध्ये तुमचं शरीर आहे. तुमचा रक्तगट हे आहे तर तुमचं शरीर आहे ब्रजछंद मांद स्वरामध्ये. तुमचा बी रक्तगट आहे तर पंचम स्वरामध्ये शरीर ठेवलेलं आहे. आता हे कोणाला चालतं, कसं चालतं, काय चालतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ब्रह्मदेव सृष्टी, ब्रह्मदेवाने आधी का छंद स्वरूप केलं, छंद स्वरूप करून मग त्याच्यामध्ये शरीर निर्माण केली आणि त्याच्यामध्ये देवदेवता निर्माण केली. शेंगदाणे टरफल तयार झालं छंदामुळं, छंद आणि स्वरामुळं. त्यात मग शेंगदाणा तयार झाला, जीव आला, शरीर तयार झालं.
तर त्या शरीरामध्ये कोंब फुटला म्हणजे शेंगदाणा म्हणजे जीव आला. तशा प्रकारचं प्रत्येकाच्या शरीरामध्ये परमात्माचा अंश पूर्ण ठेवलेला आहे, शक्ती ठेवलेली आहे. आणि त्या दृष्टीने हे सगळं रचना अद्भुत आहे की ही आली ब्रह्मदेव सृष्टी. मग आता दुसरी जी सृष्टी आहे कश्यप सृष्टी. कश्यप सृष्टीने देव आणि राक्षस आणि पशु पक्षी असे जन्मले. कश्यपांना अनेक पत्नी होत्या. दक्ष 13 कन्या कश्यप ऋषींना दिल्या होत्या. तर त्या आदिती आणि कश्यपापासून देवप्रजा झाली. म्हणजे आदिती आणि कश्यप यांच्यापासून छंद आणि स्वर प्रगट झाले. त्या छंद आणि स्वरामध्ये देवलोक प्रगट झाले. त्याचप्रमाणे आदिती आणि कश्यप यांच्या स्वरापासून किंवा शरीरामधून छंद आणि स्वर व्यवस्थित न उमटल्यामुळे राक्षसी प्रजा निर्माण झाली. पुढच्या ज्या स्त्रिया होत्या नाग, पशु, पक्षी हे सगळे छंदाचे कमी असून घटक होऊन त्या प्रजा निर्माण झाली. म्हणजे 100% शास्त्रशुद्ध प्रजा निर्माण झाली नाही. त्याच्यामध्ये जे छंद आणि स्वरामधून जी प्रजा निर्माण झालेली आहे आणि जे सोमरस पितात त्यांनाच फक्त स्वर्गात प्रवेश आहे, बाकीचे कोणालाही स्वर्गात प्रवेश नाही. हा इथं महत्वाचा सिद्धांत मांडलेला आहे. गायी हे छंद स्वरापासून निर्माण झालेले आहे म्हणून तिला पवित्र मानलं जातं. बाकी जे चिडचिव म्याव आहे, कोंबड्या बिबड्या काही त्या अशुद्ध छंदापासून निर्माण झाल्या म्हणून त्यांना मिल्यांच्या दुसऱ्या भागात टाकलेलं आहे. तर अशा दृष्टीने सगळ्या गोष्टी अतिशय अद्भुत आहेत. वेदांचा अभ्यास तुम्हाला कळेल बा कोणत्या छंदापासून होतोऱ्यामध्ये कोणता प्राण निर्माण झाला, कोणत्या छंदापासून डोळे, कान, नाक, हात, पाय प्रगट झाले, कोणत्या छंदा स्वरापासून आपली हाडं तयार झाली. हे सगळे वेदामध्ये मंत्र दिलेले आहेत. क्रमाने येईल तो आपण पाहू. हे सगळं जे शास्त्र आहे ते सोमरसावर आरंभ झालेलं आहे. आणि या सोमरसाचा शास्त्रात प्रेम असा आहे की अमंगळ खाणारे हे पृथ्वीवर राहून स्वतः देव म्हणणारे, वरण भात आमटी खाणारे हे पृथ्वीवर राहून स्वतः देव म्हणणारे, पण फळांचा दूध पिऊन राहणारे आणि स्वतःला देव न मानणारे हे सुद्धा आपोआप देव होऊन स्वर्गात जातात. त्यांची गती ठरलेली आहे. कंदमुळे फळे खाणारे आपल्या धर्मातले अनंत साधू आहेत, ऋषीमुनी आहेत. आपल्याकडे काही भाविक मंडळी पारायण बसते, ती फळं खाऊन दूध पारायण करते. दूध पाहून फळं खाऊन पारायण करणे देव पारायण, सोमरस पारायण. या पारायण करणाऱ्या माणसाला स्वर्गात प्रवेश आहे. परमेश्वराच्या रिद्धी प्रसन्न आहेत. वरण भात आमटी खाऊन, बाजरीच्या भाकरी खाऊन किंवा काहीतरी पारायण करणारे जे आहेत हे पितर तत्वाचे लोक आहेत. किती पारायण जरी तुम्ही 10 लाख केली तरी तुम्हाला पितर लोक मिळणार, स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. आणि अमंगळ खाऊन वाकडं देऊन पारायण करणारी जी माणसं आहेत ते माणसं इथंच घुटमात जाणार, वर स्वर्गात जाता येणार नाही. म्हणजे आपण जे करतो त्याचे 3 सत्वर तमगुण. सत्वगुण म्हणजे सोमरस पिऊन आणि या सत्वगुण, त्या सत्वगुणातून ईश्वर प्राप्ती होते. रजगुण म्हणजे आमटी भाकर खाणे ही रजगुण, इथं पितर प्राप्ती होते. तमगुण म्हणजे अमंगळ खाऊन राहणे ही भूत्यान मार्गाची इथं गती आहे. सत्व तमगुण आणि रजगुण ह्या हे जे 2 आहेत गुणाची माणसं, भक्त देव, यांना स्वर्गात मूळ परमेश्वरापर्यंत जाता येत नाही. कारण जशा नद्या मध्येच आटल्यात, समुद्र मिळाला नाही, त्यांचं मीठ झालं नाही, तसं यांचं इथंच संपलेलं आहे. आणि ज्या नद्या समुद्रात मिळाल्या त्या पाण्यात मीठ तयार झालं. तशा प्रकारचे जे देव आणि मार्गाचं पारायण आहे, फळं खाऊन दूध पिऊन राहणारे त्यांनाच फक्त परमेश्वर प्राप्ती होते. आता तुम्ही माळा घातल्यात, हे ज्ञानोबा तुकाराम, ओम नमः शिवाय, हे तुम्ही माळा घातल्या. तर तुम्ही माळा घातल्या याचा आपण बारीक विचार कधीच करीत नाही. घातली माळ म्हणजे आपला स्वर्गात प्रवेश मिळेल, खोटे सगळं. कारण तुम्ही काय खाता याला महत्व आहे. धर्मशास्त्राप्रमाणे तुम्ही काय खाताय प्रमाणे तुम्ही माळा घातलेल्या आहेत.
तुळशीच्या रुद्राक्षाच्या. आणि तुम्ही वरण भात आमटी खाताय वरण भाताय, पण तुम्ही दही खात नाही, फळांचा रस पित नाही, तोपर्यंत ह्या ज्या माळा आहेत ह्या जागृत न होताना तुमच्या शरीरामध्ये ह्या माळा गळ्यात असून सुद्धा तुम्ही पितर स्वरूप आहात, देव स्वरूप नाहीत, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे तुमच्या घरात माळा आहेत आणि तुम्ही अमंगळ खाताय, तेवढं तुमच्या शरीरात भूतियान मार्ग आहे, तुमच्याकडे देव मार्ग नाही, तुम्ही वर्ग होऊ शकत नाहीत. पण तुमच्या गळ्यात माळा आहे, तुम्ही समजा मग देव सोमरस पिताय, दूध पिताय, दही खाताय, दही खाऊन राहताय, तर तुमची जी अशी अवस्था आहे ती अवस्था तुम्हाला तुमच्याकडे देव आलेले आहेत स्वर्गात नेण्याकरता, तुम्ही देवरूप झालेला आहात. अशा दृष्टीने हे 3 तत्व आणि भूलोक, अंतरिक्ष लोक आणि द्यूलोक म्हणजे स्वर्गातले सगळे लोक यांच्या पुढे जो परमात्मा आहे त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. तेव्हा आपण ब्रह्मस्थितीत जाऊ, ब्रह्मरूपात होऊ, तेव्हा आपल्याला भीती चिंता राहणार नाही, तेव्हा आपण पूर्ण विकसित होऊ शकत नाही. याच्याकरता तुम्हाला स्वतःचं सामर्थ्य निर्माण केलं पाहिजे. स्वतः आपण काय करतो ते ठरवलं पाहिजे. तुम्ही आता उपास तर रामप्रभूंनी सांगितलं आनंद रामायणामध्ये सगळा अवधेला, एकादशीच्या दिवशी फळं खाऊन राहा. विचारलं लोकांनी, का हो? मग आम्ही आमटी खाऊ, खिचडी खाऊ, असं खाऊ. त्याने रामप्रभूंनी सांगितलं की तुमच्यामध्ये सोमरसाचा अंश उतरल्यानंतर तुम्हाला जो परमधाम आहे माझं स्वतःचं रामप्रभूचं, ते तुम्हाला प्राप्त होईन. तुम्हाला जर माझ्या धामात यायचं असेल, ती एकादशी किंवा जे काय उपवास आहे त्या दिवशी तुम्ही सोमरस प्यायला पाहिजे, कंदमुळं खाल्ली पाहिजे, फळं खाल्ली पाहिजेत, ऊसाचा रोज प्यायला पाहिजे, कुठलं साधना केली पाहिजे. अन्न ग्रहण करायचं नाही, तिखट सोमवारी आणि चतुर्थीला किंवा महाशिवरात्रीला खायचं नाही, असे अनेक नियम सांगून रामप्रभूने आपली सर्व प्रजा, अयोध्या आणि आसपासची सगळे प्रजेचा उद्धार केला. परमधाम संतात लोकात निरंजन. त्याप्रमाणे आपण दत्त महाराज जे आहेत त्यांच्याजवळ जे 4 श्वान कुत्रे दिसतात ती आपल्याला ब्रह्मज्ञान ब्रह्मव्यात्ता जो आहे दत्त महाराज, तो हे 4 वेद जे आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, हे वेद दत्त महाराज जो आहेत यांचा अभ्यास करा असं दत्त महाराज सांगतात. ब्रह्मस्थितीत या, वरचले वळले या, म्हणजे तुम्हाला सुख शांती म्हणून दुःख होणार नाही. सोमरस जे देवता आहेत त्यांना सोमरस तत्वाच्या रिद्धी सिद्धी प्रसन्न आहेत. वरण भात आमटे खाण्याचे लोक आहेत किंवा देव आहेत त्यांना पितर तत्वाच्या रिद्धी सिद्धी प्रसन्न होतात. अमंगळ खाणारे जे लोक आहेत त्यांना अमंगळ रिद्धी सिद्धी काम करतात. म्हणजे माणसाला प्रत्येकाने सुख वाटतं, व आपलं काय हरकत नाही, खाऊन पिऊन सुखी आहोत. हा म्हणतो मी खाऊन पिऊन सुखी आहे, तो म्हणतो मी खाऊन पिऊन सुखी आहे, पण त्यांच्यात गतीत फरक आहे, प्रगतीमध्ये फरक आहे. गॅसची गाडी, डिझेलची गाडी, पेट्रोलची गाडी जशी तसं इथं परिस्थिती आहे. डिझेलची गाडी कमी पळणार, पेट्रोलची गाडी जरा जास्त वेगात पळणार, मग गॅसची गाडी त्याच्यापेक्षा जास्त वेगात पळणार. म्हणजे अशा दृष्टीने जसं आहे तसं तुम्हाला पुढे जाईल. फुग्यामध्ये हवा भरली तो वर चालला, फुग्यात पाणी भरलं तो खाली राहिला, काहीच भरलं तो झोपून राहिला. पाणी भरलं आता फुगा झाला, वर जाऊ शकत नाही, आणि झोपलाय तो रजोगरी जागा काहीच करीत नाही. आणि जो हवा भरली तो वर जातोय. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराची जी गती आहे ती ऊर्ध्वगती मिळवली पाहिजे, तेव्हा तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल, तशी होणार नाही. कुछ भी खाओ आणि उपवास करू असं नाही चालणार. कारण परमेश्वराने या ठिकाणी जो न्याय दिलेला आहे तो हा वेद जे आहेत तो जो सहस्र शीर्षा पुरुषा जो परमेश्वर आहे त्याच्या श्वासातून निर्माण झालेले आहेत. आणि ते ब्रह्मदेवाने आपल्या बुद्धीत साठवून जगाची निर्मिती केलेली आहे. म्हणून ब्रह्मदेव सृष्टी छंद आणि स्वरामध्ये आहे. इतर ज्या सृष्टी आहेत सगळ्या, कश्यप सृष्टी,
विश्वामित्र सृष्टी, नंतर विज्ञान सृष्टी, या सगळ्या सृष्टी छंद सोडून निर्माण झालेल्या आहेत. आणि छंद धरून जे झाले ते देवलोक झाले, मानव झाले. मानव आणि देव हे छंद आणि स्वराच्या छंदातून प्रगट झालेली जीव अवस्था आहे. शेंगाची टर्प तयार होतो, उभा जागे छंद, आडवे जागे स्वर, त्याच्यात मगज तयार होतो, म्हणजे बॉडी शरीर तयार होतं, त्यात कोंब फुटतो, परमात्मा जायचो. आपल्याकडे जायचे ठोके पडतात, हा परमात्मा आहे आपल्याकडे, म्हणजे परमात्मा म्हणून स्पंदन क्रिया होते. प्रत्येक वनस्पतीमध्ये, ज्या झाडामध्ये सगळं परमेश्वराने असं भरून ठेवलेलं आहे. म्हणून सोमरस तुम्ही पेल्यानंतर तुम्हाला खरोखर ईश्वर प्राप्ती होते, तशी होत नाही. म्हणून प्रत्येकाने आतापासूनच थोडं थोडं सोमरस पेत राहा, दररोज फळं खात राहा, म्हणजे तुम्हाला खरोखर जिवंतपणे याच डोळा ईश्वर पहा, तुमचं रूपांतर देवलोकात होईल. आता बोरी झाडं आळ्या असते, ती आळ्या काय करते, बोरीचा फाला खाते, म्हणजे सोमरस पेते, आणि ती झोपून कोश करते, तिचं फुलपाखरू तयार होतं आणि ते हवेत फिरतं, पुन्हा बोरीचा पाला खात नाही. तशा प्रकारचं तुमचं रूपांतर जेव्हा उत्कृष्ट होईल, सोमरस पिऊन पिऊन तुम्ही सुस्त होणार, मग तुमचं देवलोकामध्ये चतुर्भुज स्वरूपात रूपांतर होणार. मग तुम्हाला देवलोकात प्रवेश मिळणार. नुसतं मानवी आणि प्रवेश करत नाही, तिथं चतुर्भुज स्वरूप व्हावं लागतं, देव स्वरूप व्हावं लागतं, देवांचं पार्षद व्हावं लागतं, तेव्हा स्वर्गात प्रवेश मिळतो. तसा प्रवेश मिळत नाही. 4 परीक्षा देवाच्या, 2 अक्षर भरी, त्याने मग ते 4 साधेले हरी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी हा न्याय फार सुंदर दिलेला आहे. आणि हरी फळं खातो म्हणून फळं खाऊन राहा, हा त्यातला सिद्धांत त्यांनी तिथं मांडला. हरी मुख्य म्हणा, हरी म्हणजे फळं खाऊन राहतो, सोमरस पिऊन राहतो, तुम्ही पण राहा, तुम्हाला गती मिळेल. बोला श्रीरामलिंग महाराज की जय. हायग्रीव घोनदी गंगा मैया की जय. एकम सर्व जगाचा नियंत्रण करता परमेश्वर शाश्वत शिवक्षा भगवंत. सोम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रा सहपात स भूमी विश्ववृत्त दशांगुलम. स्वयंभू श्री स्वयंभू विश्वराजा श्रीरामचंद्र कलिगत महाराज के जय. जगात आणि महाराष्ट्रात 5 महाशक्तीपीठ स्वयंभू निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी दुर्गा माता के जय. खबर हो की जय. शनेश्वर महाराज की जय. खंडेश्वर की जय. हनुमान की जय. बाकी सर्व देवदेवतां की जय. अनुसया माता बतुर सिंह की जय. सर्व देवदेवतां की जय. साधू संतां की जय. सर्व जीवाचे कल्याण असो. हरिओम दत्त. ओम शांत.